मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा बनले डॉक्टर. देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान करणार. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभामध्ये फडणवीसांचा सन्मान होणार. भिवंडीत भाजपकडून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराजवळ चहा पार्टी केल्याचा आरोप. संसदीय नियमांचं उल्लंघन केलेलं असून संसदेचा अपमान केल्याचाही आरोप. मालाड रेल्वे स्टेशन येथील नमाज पठण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती. 3 फेरीवाल्यांविरोधामध्ये रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल. रेल्वेच्या जागेवरती नमाज पठणाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. पुण्याच्या भोर मांढरदेवी मार्गावरती आंबाडे गावाच्या हद्दीमध्ये भरधाव कारचा अपघात. रस्ता सोडून कार थेट 10 फूट खाली असणाऱ्या कठड्याला जाऊन धडकल्यामुळे अपघात. घटनेमध्ये कारमधील 2 जण जखमी. वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे दोघांचे जीव वाचलेत. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटामध्ये भरधाव कार 80 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. कारचं मोठं नुकसान. क्रेनच्या सहाय्यानं कार दरीमधून बाहेर काढली आहे. कोल्हापुरात बीटेकच्या विद्यार्थ्याकडे सापडले 10 लाखाचं एमडी ड्रग्ज गांजा. राजारामपुरी पोलिसांकडून दोघांना अटक. 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत धमकी. निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याला 1 कोटी 10 लाखांचा ऑनलाईन गंडा. अंधेरी पूर्व परिसरामध्ये निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक. अटक करणाऱ्याची धमकी देत आरोपीनं पैसे उकळलेत. अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू आहे. नाशिक रोड परिसरातील सद्गुरुनगर इथं बंद घरामध्ये चोरी. कुटुंब लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेलं असताना घराचं कुलूप तोडून चोरी. सोनं चांदीसह काही वस्तू चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. अस्वलाच्या हल्ल्यामध्ये 15 वर्षीय मुलगा जखमी. गोंदियाच्या देवरी वनपरिक्षेत्रातील मसूर भावडा इथली घटना आहे. वडिलांसोबत मोहफूल वेचायला गेलेल्या असताना अस्वलाचा हल्ला. तर वडिलांनी प्रसंगावधान दाखवत अस्वलाच्या तावडीमधून सोडवल्यामुळे मुलाचा जीव वाचलाय. नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या खोदकामांना महापालिका आयुक्तांकडून डेडलाईन. शहरामध्ये 28 रस्त्यांचं खोदकाम. कुंभमेळ्याचं काम हे वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी प्रशासन स्तरावरती वेग वाढलाय. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता महागणार. 1 एप्रिलपासून टोलच्या वार्षिक पासमध्ये 75 रुपयांची दरवाढ. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेमध्ये बदल. सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत शाळा भरणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत अहिल्यानगरच्या चास इथल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांचा यूपीएससी परीक्षेमध्ये 561वा क्रमांक. मिळालेल्या यशानंतर गावामधून भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानामध्ये ठरला प्रेरणादायी विवाह. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अंतरपाठ धरत लावलाय आंतरजातीय विवाह. पाण्याची वेगानं वाफ होतीये. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 60.37%वरती. तर यावर्षी पाऊस लांबण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जलसंपदा विभागासमोर पुढील 4 महिने पाणी पुरवठ्याचं आव्हान. गोंदियाच्या वडेगाव इथं जंगली हत्तीचा 4 दिवसांपासून धुमाकूळ. शेतातील पाईपलाईन आणि मका पिकाचं नुकसान. शासकीय हमीभावानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. नागरिकांकडून 5 फूट पाण्यामध्ये उतरून ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त. यूपीएससीमध्ये 440वी रँक आल्याचं सांगून आमदार पोलिसांना फसवलं. बोगस आयपीएसचा प्रकार. बिहारच्या रणजित कुमारची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा. आयपीएस बनल्याचं सांगत आमदारांकडून सत्कार देखील. गुढीपाडव्याला अयोध्येमध्ये श्रीराम यंत्राची स्थापना. राम मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरती असलेल्या गर्भगृहामध्ये श्रीराम यंत्राची विधिवत स्थापना केली जाणार.
विधीसाठी देशभरामधून 51 विद्वान पंडितांना बोलावण्यात आलेलं असून 9 कुंडीय हवन आणि विशेष पूजन केलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.